नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे गार्गीने प्लॅन केला असतो म्हणून तिने मामांचे सगळे शर्ट लपून एक शर्टचं बटन तोडून ते कसं बसं दोघे एकत्र यावे याच्यासाठी या तिघांची जोरदार प्लॅनिंग सुरू असते. तेव्हा मामा येतात. मामा आरडाओरडा करत की कोणी तरी माझ्याबरोबर चुकीचं केलं. तेव्हा निवेदिता मॅडम त्यांना मदत करणार आहेत आणि याच्यानंतर या दोघांचं जोरदार भांडण होणार आहे. मीनवाईल अनिश इकडे स्वतःचे प्रयत्न करत असतोय. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे गार्गी खूप खुश झालेली असते. तेव्हा ती म्हणते बघा आता मी काय केलं. तेव्हा इरा विचारतात काय झालं, तू आजोबांच्या शर्टचं बटन का तोडलं. तेव्हा ती म्हणते आता त्यांच्या शर्टचं बटन तोडलं आहे आणि बाकीचे सगळे शर्ट आहेत ना ते मी लपवून ठेवले, म्हणजे त्यांना घालायचं असेल तर त्यांना हे शर्ट घालायला लागेल, मग त्यांना हे बटन लावण्यासाठी मावशीची मदत घ्यायला लागेल आणि तेव्हाच तर त्यांच्यामधलं प्रेम वाढेल. तेव्हा ते म्हणतात अच्छा असं प्लॅन आहे का. हे सगळं ना मी मीना आजीकडे सिरियलमध्ये बघितलं होतं, असं होतं हे बरोबर आहे. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणतात मला तर एक समजत नाही, घरातले माझे सगळे शर्ट गायब कुठे झाले. एक शर्ट आहे त्यालाही बटन नाही, हे सगळं चाललं तरी काय आहे. तेवढ्यात तिथे निलिमा मॅम येतात आणि म्हणायला लागतात की काय चाललं काय आहे, एवढा तमाशा कसला आणि काय एवढी आदळापट सुरू आहे. तेव्हा गार्गी म्हणते काय नाही मावशी, खरं म्हटलं तर काकांचा ना शर्टचं बटन निघालं आहे आणि त्याच्याचमुळे त्यांना कुठेतरी बाहेर सुद्धा जायचं आहे, त्यांचं ते काम अडलं आहे ना. तेव्हा मामा तिथे येतात आणि म्हणतात तर मी काय करू, मला तर समजतच नाही, अचानक माझे सगळे शर्ट कुठे गायब झालं आणि आता मला तातडीने जायचं आहे, त्यासाठी हे बटन लावणं गरजेचं आहे ना. तेव्हा निवेदिता मॅम म्हणायला लागतात की मला नाही वाटत त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज आहे, तुम्ही स्वतःही हे करू शकता. तेव्हा ते म्हणतात पण मला तर या गोष्टी जमतच नाही ना. तेव्हा गार्गी म्हणते मावशी तू लावून दे ना. तेव्हा ती म्हणते नाही नाही हे काही शक्य नाही आहे, पण तुमच्या घरामध्ये सुई दोरा कुठे असेल. त्या गार्गी म्हणायला लागते अगं मावशी तुझ्याकडे तर असतो ना, तू बघ ना तुझ्या बॅगेमध्ये मिळेल. त्या एक एक करून सगळं बॅगेतून सामान काढत असतात. हे सगळं बघितल्यानंतर मामा म्हणायला लागतात तुमच्या बॅगेमध्ये एवढा सगळा पसारा असतो ना, कधी कधी विचार करायला लागतो की तुम्हाला एखादी गोष्ट शोधायला किती मेहनत करायला लागते ना आणि त्याच्याचमुळे सगळं प्रॉब्लेम होतो. तेव्हा मुलं म्हणतात आम्ही काही मदत करू का, आम्ही त्यांची बॅग चेक करू का. तेव्हा म्हणतात नाही नाही असं कोणाच्या बॅगला हात लावणं चुकीचं आहे, लोक आपल्याला चोर समजतात. तेव्हा ते म्हणतात किती जुनी गोष्ट काढत आहात आणि आता चोर हे सगळं करायची गरज नाही आहे, झालं ते झालं. हे बघा मला सुई दोरा भेटलाच आहे, आता तुम्ही स्वतःच्या शर्टचं बटन स्वतःच शिवा. तेव्हा ते म्हणतात मला या गोष्टी जमत नाही, मी कधी केलेच नाही. तेव्हा ते म्हणतात असं कसं, तुम्हाला जमायला पाहिजे ना, शिस्त म्हणजे शिस्त असतं. तेव्हा ते म्हणतात कसं आहे माहिती का, मी शाळेमध्ये सुद्धा ही कामं कधी केली नव्हती, म्हणजे सुई धागा स्पर्धेमध्ये कधी भाग सुद्धा घेतला नव्हता. तेव्हा ते म्हणतात हीच तर तुमची चूक झाली, तुम्ही तिथे भाग घेतला असता तर आता तुम्हाला हे जमलं असतं, तुम्हाला कोणावरती डिपेंड राहायलाच लागलं नसतं. पण जाऊ दे, आता मी तुम्हाला शिकवते हे सगळं कसं करायचं. मामांना त्या लगेच सुई दोरा देतात. मामा नाही नाही करत असतात पण त्यांच्याकडे ऑप्शनच नसतं म्हणून त्यांना ते प्रयत्न करायला लागतात. तेव्हा ते म्हणतात हे बघा सुई आणि धागा बरोबर एक्झॅक्टली एक दुसऱ्याच्या अपोजिट ठेवा आणि व्यवस्थित सुईमध्ये धागा घालायला जा, म्हणजे कसं बरोबर जाईल. मामांकडून काही ते होतच नसतं, एकदा दोनदा तीनदा ते भरपूर वेळा ट्राय करतात पण ते अक्षरशः हारतात आणि म्हणायला लागतं जाऊ दे मी आज बाहेरच जात नाही. तेव्हा ते म्हणते असं कसं, तुम्हाला काम आहे ना, तुम्ही कसं बाहेर जाणार नाही. तेव्हा ते म्हणतात हे बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो, मी कधी सुई दोराशी कधी माझा संबंध आला नाही आणि या सगळ्या गोष्टी मला जमत सुद्धा नाही. सगळी गोष्ट प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी येणं गरजेचं नसतं ना. तेव्हा ती म्हणते मी आहे ना, मी तुम्हाला शिकवते ना, बटन शिवणं खूप इझी आहे, फक्त सुई आणि दोरा तुमचा पूर्णपणे सोप्पा पाहिजे तर तुम्हाला सगळं काही जमेल. मुलं हे सगळं बघून तिथून निघून जातात आणि विचार करतात आपला प्लॅन हा सुद्धा फसला आहे, कारण की हे दोघं काही एक दुसऱ्याला जुमानणार नाही आणि सतत भांडतच राहतील. थोड्या वेळानंतर अनिश इकडे त्याच्या कामामध्ये असतो. तेव्हा तो चेक करत असतो की मला अजून कोणानेच अपडेट दिला नाही. जसं निवेदिता मॅडमने सांगितलं त्या प्रकारे मी जॉब शोधायला तर सुरुवात केली आहे. मी आता स्वतःच्या प्रोफेशनला धरून काम केलं ना तर मी त्याच्यामध्ये हॅपी सुद्धा असेल आणि यावेळेला भैरवीसाठी मला हे सगळं करणं गरजेचं आहे. भैरवी
तोपर्यंत बिझनेस तर सुरूच आहे, पण मला जसं जॉब मिळेल ना तसं मी सगळं काही स्वतःच्या नावावरती करेल. म्हणजे कसं सगळं मी हँडल केलं तर सगळ्यांना सोपं जाईल. तेवढ्यात त्याला एक मेल येतो आणि तो म्हणायला तू जॉब मिळाला. तेवढ्यात तिथे भैरवी येते. भैरवीला बघता तो तिला गरगर गरगर फिरवतो आणि म्हणतो सॉरी मी जरा जास्त एक्सायटेड होतो. तेव्हा भैरवी विचारते काय झालं, एवढा एक्साइट होण्यासारखं काही कारण आहे का? तेव्हा तो म्हणतो हो भैरवी, तुला माहिती आहे का काय झालं आहे, मला जॉब मिळाला आहे. तेव्हा ती म्हणते कॉंग्रॅच्युलेशन, हे तर चांगलं आहे. आणि सांगायला लागतो तुला माहिती आहे मी माझे सगळे फोटो आणि सगळं काही एक्सपिरियन्स पाठवलं होतं. बेल्जियममध्ये मला जॉब मिळाला आहे, तेही चांगलं पॅकेज आणि सगळं काही मस्तच आहे. माझ्या हिशोबाने हे जर जॉब मला आणि पॅकेज लागलं ना त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचं काहीच टेन्शन राहणार नाही आणि तुला सुद्धा काम करायची गरज नाही, बाबांनाही काम करायची गरज नाही. मी सगळं काही एकटा हँडल करू शकतो. हे ऐकल्यानंतर भैरवीलाही अनिशवरती थोडा कॉन्फिडन्स आलेला असतो. तर दुसरीकडे मुलं आणि गार्गी विचार करत असतात. तेव्हा मुलं म्हणतात आपल्याला वाटत नाही आता यांचं काय होऊ शकतं, आपण हा प्लॅन ड्रॉप करायला पाहिजे. कारण की त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये भांडणं सुरू आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं काही बरबादच होत आहे. म्हणून मला वाटत नाही आता यांचं लग्नाच्या मागे आपण राहावं. तेव्हा गार्गी म्हणते तुम्ही एवढ्या लवकर होप कशा सोडल्या, तुम्ही तर मला कन्व्हिन्स केलं आणि आता तुम्हीच गिव्हअप केलं. तेव्हा ते म्हणतात हे बघ, तेव्हा आम्हाला वाटत होतं की आम्हाला आजी मिळावी, पण ज्या हिशोबाने आजोबा आणि निलिमा मॅम वागतायत ना आम्हाला वाटत नाही आता काय होऊ शकतं. आणि जर त्या आमच्या घरात आल्या ना तर माझ्या हिशोबाने आमच्या घरामध्ये सतत वाद होत राहतील, तमाशे होत राहतील. त्यापेक्षा ते नाही आलेलं जास्त चांगलं आहे. मग आपण हे सगळं प्लॅन बर्बाद करू आणि आता हे नाही करायचं. तेव्हा गार्गी म्हणते एवढ्या लवकर गिव्हअप कशी करायची, तुम्ही माझ्या मनामध्ये होप जागवली आणि आता तुम्हीच म्हणताय हे सगळं नाही करायचं. तेव्हा ते म्हणतात हे बघ, आमच्या मनात सुद्धा होप होती की आम्हाला आजी मिळेल, पण आता असं वाटत नाही आजी मिळणार आहे. तेव्हा ती म्हणते पण मलाही काका हवे होते ना, पण हे काही आता जुळत नाही. तेव्हा ते म्हणतात पण तरी सुद्धा आपण शेवटचा एक प्रयत्न तर करूया. तेव्हा इकडे लगेच इरा म्हणायला लागते पण तुने जे मगाशी केलं ना तसं काही करायला नको. म्हणजे ते साबणाचं पाणी बिनी जरा जास्त झालं होतं, दुसरा काहीतरी प्लॅन करायला पाहिजे, नाही तर आपण सगळा प्लॅन ड्रॉप करायला पाहिजे. त्या लोकांचं चर्चा सुरूच असते. तेवढ्यात इकडे निलिमा आत्या येतात आणि म्हणतात काय रे दादा तुझं सुरू तरी काय आहे. तेवढ्यात तिथे अनिश आणि भैरवी सुद्धा येतात. तेव्हा ती दोघं प्रयत्न करत असतात की कसं बसं सगळ्यांना सांगावं. तेव्हा निवेदिता म्हणते काय आहे काय, अनिश आणि भैरवीला काहीतरी नक्कीच सांगायचं आहे. तेव्हा मामा विचारतात काय झालं भैरवी, सांग की काही आहे का. तेव्हा ती म्हणते एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज ऐकताच सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. मुलं म्हणायला लागतात म्हणजे आमच्याबरोबर एक खेळायला व्यक्ती येणार आहे. सगळे नाचायला लागलेले असतात. तेव्हा सगळे खूप खुश होतात. निलिमा म्हणायला लागते आत्ताच्या आत्ता मी काहीतरी गोडाचं बनवते, पहिले देवापुढे साखर ठेवावी. तेव्हा निवेदिता म्हणते कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तुम्ही एवढी मोठी गुड न्यूज दिली आहे. आता चला आपण काहीतरी गोडाचं बनवू. तेव्हा भैरवी म्हणते थांबा जरा, एवढी घाई करू नका, पहिले माझं बोलणं तर ऐकून द्या, मला काय बोलायचं आहे. तेव्हा ते विचारतात बोला ना काय झालं. तेव्हा आणि सांगतो मला वाईल्ड फोटोग्राफीसाठी बेल्जियममध्ये जॉब मिळाला आहे आणि तिथलं पॅकेजसुद्धा खूप छान आहे. तेव्हा निलिमा आत्या म्हणतात हे तर खरंच खूप छान झालं, म्हणजे तुला तुझ्या आवडीचा जॉब मिळाला, ही खरंच खूप गुड न्यूज आहे. देवाची कृपा झाली की अनिशला एवढा चांगला जॉब मिळाला आहे. तेव्हा मुलं म्हणतात म्हणजे काका तू पुन्हा सगळ्या ॲनिमल्सचे फोटो काढणार, हे किती मस्त आहे ना. निवेदिता म्हणायला लागते खरं म्हटलं तर तू आता चांगल्या मार्गाला लागला आहेस ना, म्हणून तुझ्याबरोबर सगळं चांगलंच होत आहे. तेव्हा निलिमा म्हणायला लागते हे तर चांगलं आहे आणि खरंच दादा आता आपल्या घरामध्ये सगळं चांगलं होत आहे ना. तेव्हा म्हणतात मला आनंद तर आहे, पण एक गोष्टीचं आता वाईट वाटत आहे. जेव्हा आमच्या दोघांचं नातं सुधारायला लागलं होतं तेव्हाच माझा मुलगा आता माझ्यापासून दूर जाणार आहे. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात हो, पण तो त्याच्या चांगल्यासाठी जात आहे ना, मग तुम्ही उदास होऊ नका. तेव्हा ते म्हणतात उदास होण्याची गोष्टच नाही आहे, यावेळेला मी कोणतीच चूक करणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो बाबा जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी असा जॉब घेणारच नाही, मी हा सगळं सोडून देतो. तेव्हा म्हणतात अरे मी फक्त इमोशनल झालो, याचा अर्थ असा नाही ना की मी तुझ्या पायातली बेडी होईल. तुला जे करायचं आहे ना ते तू करच आणि मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे असेल. तेव्हा निलिमा आजी म्हणतात की हे सगळं तर चांगलंच आहे, पण आता सगळ्या गोष्टी तुला नीट हँडल करायच्या आहेत आणि अनिश सगळी तयारी सुद्धा चांगली करा. पहिले तर आपण गोडाधोडाचं बघूया, सगळे एक एक करून
खूप खुश असतात की अनिशला जॉब मिळाला आहे आणि सगळ्यांचा आनंद खूप गगनात आलेला असतो. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, खरंच अनिश, तुमचं घर आणि कुटुंब एकत्र आहे याचं आता मला खूप छान वाटत आहे. अनिश लगेच मामांच्या जवळ जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. तेव्हा मामा म्हणतात, अनिश तू खूप प्रगती कर. यावेळेला मी जसं मोठ्या मुलाच्या बाबतीत केलं ना तसं तुझ्या बाबतीत बिलकुल करणार नाही आणि हे कायम आठवण ठेव. तेव्हा निवेदिता मॅम म्हणतात, खरं म्हटलं तर यालाच तर फॅमिली म्हणतात आणि फॅमिलीमध्ये कितीही लांब असलो ना तरी मनाने आपण एकत्र असणं जास्त गरजेचं आहे. मामा अनिशला मिठी मारतात. दुसरीकडे भैरवी इकडे तिच्या आईबाबांच्या जवळ गेलेली असते. तेव्हा ते म्हणतात, ही तर खरंच तू खूप छान न्यूज दिली आणि खरं म्हटलं तर आता तुमचा प्रवास सुद्धा खूप छान होईल ना. तेव्हा भैरवी म्हणते, हे सगळं तर ठीक आहे पण मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन आलं आहे. तेव्हा ते म्हणतात, कसलं आता टेन्शन आहे? स्वप्न तर तुमच्यापासून खूप दूर निघून गेली आहे आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये दुसरं काही प्रॉब्लेम सुद्धा नाही. मुलांचं तर सगळं चांगलंच होणार आहे. फक्त प्रॉब्लेम असेल ते म्हणजे मामांचं, कारण की आता ते पुन्हा एकटे पडतील ना. तेव्हा मीना म्हणायला लागते, पण जाऊ दे, या दोघांचं फ्युचर तरी चांगलं होईल ना. मुलगी एवढ्या लांब चालली आहे, याच गोष्टीचा आनंद मानावा. पण बाकी सगळ्या गोष्टींची थोडी गडबड वाटत आहे. पण मुलांचं तर सगळं आपणच करू ना. फक्त त्यांना भेटायला आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आता उशीर होऊन जाईल. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात, अगं आपण आहोत ना एक दुसऱ्यासाठी. आपण एक दुसऱ्याची कंपनी खूप छान एन्जॉय करतो आणि ते तर आपण करतच राहू. तेव्हा भैरवी म्हणते, लगेच सगळं होणार नाही आहे, अजून थोडा वेळ आहे आणि खरं म्हटलं तर फॉर्मॅलिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा आहे. तेव्हा ती म्हणते, पण आतापासूनच कोणाला काही सांगू नको, पहिले तुमचं डॉक्युमेंटेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी होऊ दे. तेव्हा भैरवी म्हणते, हो ते तर होईलच, पण मी राजनच्या कानावरती घातलं आहे, कारण की आता तर त्याला मी 10,000 मोदक बनवून देईल, पण पुढचं काय, त्याला त्याची सोय सुद्धा करायला लागेल ना. आई आमचं 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, मग मी असं अर्धवट सोडू शकत नाही आणि सामानाचंही मला बघायला लागेल. जे काही सामान आता गरजेचं नसेल ना ते सगळं विकून टाकू आणि हे वाइंड अप करायला लागेल. तेव्हा चंदनाजो म्हणतात, घाई करू नका, जेव्हा तुमच्या तारखा फिक्स होतील ना त्यानंतर आम्ही आहोत ना, आम्ही सगळं इकडं मॅनेज करू शकतो. तू नको ना काळजी करू, आम्ही आहोत सगळं बघण्यासाठी. तेव्हा ती म्हणते, हो मला माहिती आहे तुम्ही आहात, पण तरी सुद्धा एकदा गोष्टी राजनच्या कानावरती घालणं गरजेचं वाटलं आणि तेच मी करत आहे, अजून काहीच नाही. तर दुसरीकडे सगळे घरी जमलेले असतात. इथे हा एपिसोड संपणार आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे भैरवी म्हणत असते, निलिमाजी तुम्ही एक काम करा, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर बेल्जियमला चला, मी तुमचाही पासपोर्ट काढून टाकते, म्हणजे मुलांच्या बरोबर हे सगळे सुद्धा असतील आणि बाबा तुम्ही सुद्धा बरोबर चला. तेव्हा म्हणतात, नाही मी कुठेच येऊ शकत नाही. तेव्हा ती म्हणते, काय झालं बाबा, काय हरकत आहे, चला ना, मी अनिशशी बोलून घेते. तेव्हा मुलंही म्हणायला लागतात, चला ना आजोबा, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर येणार, म्हणजे आमच्याबरोबर तर यायलाच पाहिजे ना. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, मुलांचं म्हणणं बरोबर आहे, इथे तुम्ही एकटे राहून करणार काय आहेत, त्यापेक्षा तुम्ही चला ना आमच्या बरोबर. तेव्हा मामा म्हणतात, मी माझं देश सोडून कुठेच जाणार नाही. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मामा भैरवी आणि मुलांचा हट्ट मान्य करतील की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.